नमस्कार. गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स तर्फे मी जगदीश मेहेंदळे आपलं स्वागत करतो. गौरव मराठी मनाचा या सत्राअंतर्गत आज आपण कॅनडामधील एका यंग आणि सक्सेसफुल एंटरप्रेन्योरशी संवाद साधणार आहोत आणि मृदुला जोशी पुरंदरे ही त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सो आय विल हँड इट ओव्हर टू मृदुला नाव. धन्यवाद जगदीशजी. नमस्कार. मी मृदुला जोशी पुरंदरे. गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स गौरव मराठी मनाचा ही जी आपली मालिका आहे त्यामधले आजचे जे पाहुणे आहेत ना त्यांच्याविषयी जर का तुम्ही ऐकलं, तुम्हाला कळलं आणि ते कॅनडातले आहेत बरे का आपले मराठी, तर तुम्ही मराठी असल्याचा एक ऊर तुम्हाला भरून येईल आणि एक अभिमान वाटेल. तुम्हाला माहितीये की सध्या अख्खं जग जे आहे ते कम्प्युटर्स, मोबाईल्स, ए आय यांनी व्यापलेलं आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय असतं तर अप्लिकेशन. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचे देश कुठले तर नॉर्थ अमेरिका, मग ते कॅनडा असो किंवा युएस असो. तर आजचे आपले जे पाहुणे आहेत ते अत्यंत प्रसिद्ध आणि आपण म्हणू शकतो की प्रचंड मेहनती कॅनडात येऊन ज्या तऱ्हेनं त्यांनी अख्खं जग व्यापलेलं आहे असे श्री कुंदन जोशी. कुंदनजी, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू धन्यवाद. हा. धन्यवाद फॉर ब्रिंगिंग मी हिअर आणि इट्स अ बिग ऑनर, सो थँक्यू. कुंदनजी, माहितीये का तुम्ही येणार याबद्दलच आम्हाला एवढा आनंद झाला आणि कॅनडामध्ये आपला असा हिरा आहे तर त्यांचं तर पहिले कौतुक केलं पाहिजे. तर द ॲप लॅब किंवा द ए आय लॅब याचे तुम्ही संस्थापक. तर एकूणच तुमच्यातला हा उद्योजक कसा जागा झाला आणि याकडे वळावं असं तुम्हाला का वाटतं? ह्याची स्टोरी तर बऱ्याच वर्षापूर्वी निर्माण झाली. आय मीन बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. मुंबईमध्ये माझा जन्म झाला. पहिले 19 वर्ष मी मुंबईतच होतो आणि मग नंतर माझे आई वडील मूव्ह झाले कॅनडाला आणि आय स्टार्टेड माय फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी ॲट वेस्टर्न युनिव्हर्सिटी. आणि ॲट दॅट टाइम माय गोल वॉज टू बी अ सॉफ्टवेअर इंजिनियर. आय वॉज स्टडिंग सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यामुळे आय वॉज इंटरेस्टेड इन कम्प्युटर्स, आय वॉज इंटरेस्टेड इन टेक्नॉलॉजी. त्यामुळे माझा मार्ग तर तोच होता की आय वॉन्टेड टू गो इन टू कम्प्युटर्स. म्हणतात की इट वॉज सेरेंडिपिटी किंवा इट वॉज जस्ट अ चान्स की मला फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी नंतर मला कम्प्युटर्समध्ये जॉब नाही मिळाला. मी शोधत होतो, नाही मिळाला. 1 वर्षाचंच माझं ट्रेनिंग होतं. इव्हन बॅकग्राऊंड इंडियामध्ये पण जे काही मी एज्युकेशन घेतलं ते लँग्वेजेस वेगळे होते, पॅस्कल वर्सेस जावा ओव्हर हिअर. त्यामुळे देयर वॉज अ बिग अच्छा. डिफरन्स. त्यामुळे जो मला जॉब मिळाला तो मी घेतला आणि तो सेल्स जॉब होता. आणि म्हटलं हम्म. सेल्स जॉब मध्ये मी काय करणार, कसं करणार, कारण काय कमवायचे पण होते, नवीन होतो आम्ही कंट्रीमध्ये. त्यामुळे आय वॉन्टेड टू मेक शुअर की आय एम एबल टू सपोर्ट द फॅमिली. आणि म्हणलं चला बघूया. मी स्वतःलाच म्हणलं की यु नो वॉट, नवीन आहे मी देशात, कम्युनिकेशन स्किल्स एवढे माझे अलाईन नाही आहेत जे कॅनडामध्ये असले पाहिजेत, तर मला कम्युनिकेशन स्किल्स माझे इम्प्रूव्ह होतील, म्हणून करूया. हम्म. म्हणून हम्म. आय टूक अ पॉझिटिव्ह अप्रोच टू इट अँड आय स्टार्टेड डुईंग इट. अँड लकीली सुरुवातीला जॉब वेगळे होते म्हणजे विदिन द समर इट सेल्फ. शेवटचे 2 महिने जे होते समर मधले, आय गॉट इन टू सेलिंग हाय स्पीड इंटरनेट. तर टेक्नॉलॉजीचा पार्ट होता, टेक्नॉलॉजी मी एन्जॉय पण करतो आणि तोपर्यंत थोडी कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह पण झालेले एका 1-2 महिन्यानंतर. तर आय डिड व्हेरी वेल इन दॅट पर्टिक्युलर जॉब. मी जॉब नव्हता, इट वॉज प्युअरली कमिशन बेस्ड सेल्स. आणि विदिन आय मीन आय सोल्ड thousands of internet connections within 2 months. So I made a lot of money within those 2 months, and I really enjoyed sales. I enjoyed technology sales because मला असं वाटलं की मी लोकांना व्हॅल्यू देतोय, मी हम्म. लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बाय गिव्हिंग देम अ सोल्युशन की ज्यांच्याकडे हाय स्पीड इंटरनेट नाही आहे ते काय मिस आउट करतायत आणि काय कुठले त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह नाही आहेत ते मी हाय स्पीड इंटरनेटनी सॉल्व्ह करू शकू. मला सोल्युशन देता आला. ते मला एन्जॉय केलं आणि त्यांना पण सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम, त्यांना हम्म. आवडलं. नंतर मी फॉलोअप पण केलं, काय बा कसं वाटतंय. नाही जमत होतं तर त्यांना मी अजून शिकवलं, जरा हे केलं. त्यामुळे गोल वॉज ऑलवेज, आय मीन माझ्या आता 20 वर्षाच्या डोक्यात पण मला इम्पॅक्ट करणं हा फार इम्पॉर्टंट होता. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम हम्म. सॉल्व्ह करूया आपण, चांगला हम्म. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ज्याने इम्पॅक्ट होईल. आता संपला माझा समर जॉब, परत मी जायला निघालो. तो माणूस मला जो माझा हे होता, बॉस होता, तो म्हणला, बाबा तू
2 महिन्यात 100,000 कमवलेस तिकडे फक्त कमिशन्स मध्ये. तू हम्म. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा तुला एवढे कमवणार नाहीस, तू कशाला जातोयस युनिव्हर्सिटीमध्ये? म्हणजे बाबा मी युनिव्हर्सिटी तर करणार, मला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डिग्री तर संपवायची आहे, पण तुला पाहिजे असेल तर मी लंडनमध्ये तुझा ब्रांच उघडतो. आणि मी असंच म्हटलो, मला काय वाटलं की थोडी नव्हे 20 वर्षाच्या मुलाचा ज्याचा काही बिझनेसचा बॅकग्राऊंड नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, हम्म. त्याला काय तो म्हणणार. तो ओके म्हणला आणि म्हणला ओके बघूया काय करता येतं ते. तर दॅट वॉज ऍक्सिडेंटली हाऊ आय गॉट इन टू एंटरप्रिनरशिप इट सेल्फ. हो. नाहीतर गोल तर तसा नव्हता. आणि लंडन ऑन्टेरियो मध्ये मग मी स्थापित केलं रॉजर्स चे किऑस्क स्थापित केले मॉल्स मध्ये. आणि दॅट बिकेम अ डिसेंट बिझनेस. आय रिली एन्जॉयड एंटरप्रिनरशिप आणि म्हणलं की एंटरप्रिनरशिपच करायची आहे. आणि इन द सेम वे वेअर I enjoy doing it. I enjoy really seeing the impact of what I am with the solution I'm able to create through the अगदी. problem that I understand. तर तो प्रॉडक्ट कुंदनजी, मार्केट इथे फिट. मला एक लक्षात येत आहे की हो हो हा सगळा तुमचा प्रवास ऐकत असताना म्हणजे द ऍप लॅब ही जी आहे त्याच्यामध्ये आज आपण बघतोय अमेरिका काय किंवा कॅनडा काय, सातशे बरोबर पन्नासहून अधिक तुम्ही ऍप्स डेव्हलप केलेले आहेत. बरोबर आणि यामध्ये अनेक म्हणजे युनिलिव्हर असेल, त्याच्यानंतर सॅमसंग, डेल, या सगळ्या मोठमोठ्या, पेट्रो कॅनडा असेल, मोठमोठ्या कंपन्या आहेत. तर बरोबर. त्याचबरोबर म्हणजे एंटरप्रिनरशिप करता करता म्हणजे हा जो मार्केटिंगचा हा जो तुम्ही सगळा बेस तयार केला, त्यासाठी कुठले प्रयत्न करावे लागले तुम्हाला? तर त्यासाठी पहिले तो प्रॉडक्ट मार्केट फिट होता. हा. ऍपलॅब जेव्हा सुरू झाला 2007 मध्ये मी सुरू केला ऍपलॅब, तेव्हा आयफोन नव्हता. आयफोन वॉज नॉट आउट येट. लोकांनी इमॅजिन नाही केलेला ऍप्स काय असतील. तेव्हा मला वाटलं की मी बऱ्याच कॉन्फरन्सेसला जायचो. आय यूज टू ऑलवेज बी आउट देअर. एनिथिंग टेक्नॉलॉजी आय वॉज ऑलवेज इंटरेस्टेड इन इट. तर तेव्हा मी बघितलं की स्मार्टफोन येणार आहेत. काही ना काही सगळे सगळे एवढे चांगले येत नाहीत अजूनही, पण कोणी ना कोणी चांगला स्मार्टफोन क्रिएट करेल आणि त्याच्याने ही पूर्ण मार्केट शिफ्ट होईल, असा मी विचार आधीपासून केलेला. असा माझा विचार चालला होता. आणि मग तेव्हा मी म्हटलं की नाही, ह्याच्यातच जायचं आपण. मग ऍपला तसाच सुरू केला. तर वी वर अर्ली अडॉप्टर्स ऑफ ऍप्स अँड अर्ली सोल्युशन प्रोव्हायडर्स ऑफ ऍप्स. त्यामुळे बराच तो मार्केट, त्याचा ब्रँड तसा क्रिएट झाला. त्यामुळे ऍपलॅबचं नाव पण तसंच क्रिएट केलेलं. एआय मध्ये सेम ऑलमोस्ट 7 वर्षापूर्वी जेव्हा मला कळलं की बाबा एआय हाच मार्ग असणार आहे पुढे जायला, तेव्हा मी एआय मध्ये काम सुरू केलं. ब्रँड आमचा आपलाच चालू होता, कारण की ऑलरेडी भरपूर क्लायंट्स होते. आता रिसेंटली आम्ही तो ब्रँड पण चेंज केला, एआय लॅब, कारण की कळायला हवं की आम्ही मेन आमचा ऑब्जेक्टिव्हच आहे की एआय करणं. पण जो मार्केटिंग आहे तो बेसिकली अगेन मेन तात्पर्य काय होतं, क्रिएट अन इम्पॅक्ट बाय सॉल्विंग क्रिएटिंग अ सोल्युशन, अ गुड सोल्युशन फॉर अन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, अ बिग प्रॉब्लेम. तर ऍप्स तसंच क्रिएट झालं, एआय लॅब तसंच क्रिएट झालं. नाव एव्हरी मार्केटिंग aspect is also related to helping people solve a problem. Obviously मार्केटिंगच्या जरी आम्ही ऍप क्रिएट करून नाही देणार लोकांना, पण ऍप कसं क्रिएट करतात किंवा प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा किंवा सोल्युशन कसा क्रिएट करायचा, इट्स ऑलवेज अबाउट थॉट लिडरशिप. की कसं आपण व्हॅल्यू अपफ्रंट देतो, भले त्या ट्रान्झॅक्शन असो की नसो, व्हॅल्यू दिली आपण तर रिलेशनशिप बिल्ड करतो. जशी रिलेशनशिप बिल्ड होते तसंच तसे मग नंतर जेव्हा गरज असते तेव्हा क्लायंट पण होऊन जातात. आणि मग ते हम्म. बिकम्स लेस ऑफ अ ट्रान्झॅक्शन. इट जस्ट बिकम्स ओके, आम्ही शिकत राहू, म्हणजे तुम्हाला आम्ही चांगली व्हॅल्यू देत राहू. आणि मग आपण एकत्र मिळून वी कीप ऑन क्रिएटिंग गुड सोल्युशन्स, कीप ऑन इरॅडिकेटिंग प्रॉब्लेम्स, ब्रिंगिंग बिझनेस रिझल्ट. आणि शेवटी आपण जे असे प्रोडक्ट केले जे त्यांचे क्लायंट्स किंवा ओव्हरऑल जे पब्लिक आहे त्यांना चांगलं सोल्युशन मिळाला, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तर मग हा प्रॉडक्ट पण चालणार, तर बिझनेसची व्हॅल्यू पण होणार. तर विन 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 अशा परीने आपण जसे डिवाइस करत झालो तसा सगळ्यांना व्हॅल्यू क्रिएट होत राहणार. आणि आपली पण प्रगती त्याचे साहजिकच आहे त्यानंतर. अगदी. आपली पण प्रगती. आणि मला असं वाटतं की तुमचा एवढा मोठा व्याप आहे की तुम्ही अनेकांना म्हणजे संधी पण दिल्या आहेत तुमच्या या द ऍप लॅब आणि एआय लॅब मध्ये. हो हो हो. कंपनी अगेन थँक्स टू गॉड, बरीच मोठी करू शकलो. चांगली व्हॅल्यू क्रिएट करू शकलो. दोन्ही कॅनडा आणि युएस मध्ये आमचे क्लायंट्स म्हणजे वर ऑब्व्हियसली व्हेरी बिग कंपनीज. पेट्रो कॅनडा ऍप जर काही युज केलाय तो आमच्या कंपनीने बनवलाय. युएस आर्मीचे ऍप्स आमच्या कंपनीने बनवलाय. हेल्थ कॅनडा बरोबर आमची कंपनी काम करते. मोस्ट लार्ज रिटेलर्स, मोस्ट लार्ज बँक्स, आरबीसी असो, मेरिडियन असो, सगळे क्रेडिट युनियन्स असो, युएस मध्ये पण काय, कॅनडामध्ये पण काय, तर त्यांच्याबरोबर काम करतो. त्यामुळे बरे मोठे मोठे क्लायंट्स आले, त्यामुळे मोठे प्रोजेक्ट्स पण आले, लॉंग हा. टर्म प्रोजेक्ट्स आले, व्हॅल्यू देत राहिलो,
तर वी वर एबल टू डू दॅट. आणि मग त्यामुळे वी वर एबल टू ऑब्विसली क्रिएट अ लॉट ऑफ जॉब्स, employ a lot of good people, great people who helped us वा. grow and continue to scale the company in a big way. इकडे कॅनडामध्ये पण बरीच मोठी टीम क्रिएट केली, साऊथ अमेरिकामध्ये पण केली, ऑब्विसली इंडियामध्ये पण बरीच मोठी टीम क्रिएट केली. तर वी वर एबल टू डू दॅट. बट अगेन, इट्स नॉट me doing that. They were obviously enabling us to create more value. Every employee, every contractor, everyone who has worked for us, and that was again always a win-win-win. Maji, the only thing I did is just create a good atmosphere, a good environment. Je culture mantat, company culture. Create a good environment where everyone thrives, where everyone enjoys working and is really motivated to bring results in, to learn something new, to innovate, to bring new ideas. So, tashi ashi create keli sandhi environment. So luckily, everyone was able to thrive. They added value, and we were able to add value to them as well. वा, खूपच छान. आता जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा कॅनडात सेटल होत होता, तेव्हा तुम्हाला माहितीये की इथली भाषा, इथली संस्कृती, इकडल्या लोकांचा माइंडसेट, इथलं फायनान्शियल म्हणजे भारत आणि अमेरिका, डॉलरचा फरक, हे सगळं करताना तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले असतील. असे काही प्रसंग देखील कठीण आले असतील की जे अतिशय कठीण आणि जोखमीचे होते. त्याला तुम्ही मग कसं तोंड देत गेला? हो, बरोबर. आय मीन, सुरुवातीला लहान होतो तेव्हा लकीली नॅचरली पॉझिटिव्ह माइंडसेट होता. त्यामुळे जे काही नेगेटिव्ह चॅलेंजेस किंवा जे काही इश्यूज आहेत ते मी नजरअंदाज करायचो. आय मीन, इट वॉज मोर ऑफ इग्नोरन्स इज ब्लिस ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम, विच डझंट वर्क वेल इन द लॉंग टर्म. येस. ओव्हर टाइम असं कळलं आणि असं रिअलायझेशन झालं की एव्हरी प्रॉब्लेम, आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. कुठलाही प्रॉब्लेम असो, किती छोटा मोठा काही असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, त्या दोन ऑप्शन्स आहेत. एक, मी त्याला प्रॉब्लेम म्हणून आयडेंटिफाय करू आणि मग नंतर विचार करू तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. दुसरा, मी त्या प्रत्येक प्रॉब्लेमला एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून वा. विचार करू की नेव्हर, वा. तो म्हणून कधी प्रॉब्लेम होतच नाही. तो नेहमी इट्स अ लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. मी ह्याच्यातनं काय शिकू शकतो, हा अडथळा आला आहे, ही मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा. कारण की जर का तो अडथळा आत्ता नसता आला तर कधी ना कधी आला असता, आणि तो आत्ता मला सॉल्व्ह करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, हेच हेच ग्रॅटिट्यूड. आणि त्यामुळे नाव आय वॉन्ट टू मेक शुअर की शिकू मी त्या चॅलेंज पासनं, त्या सेटबॅक पासनं, आणि हाऊ डू आय फाइंड अ वे आउट ऑफ इट. सो विथ दॅट अप्रोच, सुरुवातीला वॉज इग्नोरन्स की अरे ठीक आहे, काय फरक पडतो, आपण हे पॉझिटिव्ह गोष्टी करूया. नंतर इट वॉज टेकिंग ऍक्च्युअली एव्हरी प्रॉब्लेम अँड ट्रुली करेक्ट, अंडरस्टँडिंग करेक्ट. अँड अप्रिशिएटिंग इट. त्यामुळे काय, टू बी ऑनेस्ट, व्हेन आय लुक बॅक ॲट इट नाव, माझे सगळ्यात मोठे इम्पॉर्टंट मोमेंट्स जे माझ्या करिअरमध्ये होते, की आपण म्हणलं की त्यामुळे या लेवलवरनं मी या लेवलला गेलो, या लेवलमुळे या लेवलला गेलो, तो एव्हरी इव्हेंट वॉज द बिगेस्ट चॅलेंज आय एव्हर फेस इन माय लाईफ. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला वाटतं अरे हे काय होत आहे, आपलं पूर्ण जगच कोलॅप्स होणार, आपण जे काय हो, आतापर्यंत खरंय केलं ते. ते सगळं जाणार. पण तो जर काय पॉझिटिव्हली घेतला, पॉझिटिव्हली मोस्ट नॉट लाईक अगेन सुरुवातीला जसं मी करायचं तसं नाही, नजरअंदाज करून नाही, पण त्याला हम्म. ऍक्च्युअली लर्निंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी घेतला. त्यामुळे मी त्याच्यावर ऍक्च्युली इमिजिएटली ऑब्व्हियसली चॅलेंजिंग होतं. त्यामुळे कधी माझी कंपनी डाऊन पण गेली होती, किंवा 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 बिझनेस पण लॉस झाला असेल, पार्टनर्स गेले असेल, भरपूर चॅलेंजेस झाले, अरे बापरे. पर्सनल चॅलेंजेस झाले बरेच, मला डिप्रेशन आलं असेल, किंवा वेगवेगळे बरेच बिझनेसेस सुटले असतील हातातनं, लाईक लाईक मिलियन्स अँड मल्टी मिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ लॉस झाला असेल. त्यावेळेला ती आयडेंटिफाय, मी जर का तो प्रॉब्लेम, बराच मोठा प्रॉब्लेम होता तसं बघायला झालं, पण तो मी प्रॉब्लेम अच्छा. आयडेंटिफाय केला असता, त्यामुळे पुढे नव्हतो जाऊ शकलो मी. पण तो मी प्रत्येक वेळेला ऑपॉर्च्युनिटी केली, त्यामुळे मला नेक्स्ट स्टेपवर मला घेता आलं. तर दॅट वॉज हॅज ऑलवेज बिन द अप्रोच. आणि ती ऍक्च्युली आम्ही आमच्या कंपनीमध्ये पण वी हॅव पुट इट एज अ कोर व्हॅल्यू. ग्रोथ माइंडसेट आम्ही त्याला म्हणतो, की ग्रोथ माइंडसेट इज वन ऑफ द की इंग्रेडियंट्स टू सक्सीड इन लाईफ. आणि जसं आम्ही पोर्ट्रे करतो त्यातला, की सगळ्यांना कळेल पण ग्रोथ माइंडचा अर्थ काय. आम्ही हम्म. पोर्ट्रे करतो तीन गोष्टींनी. एक, की बाबा, वी आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग इज लर्निंग, इट्स नॉट सक्सेस. आणि त्यामुळे एक एक फ्रेज आहे आपला, आपण हिंदुइझम मध्ये पण वापरतो, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ऑब्व्हियसली इक्विनॉमिटी म्हणून, की बाबा या. तुमचं कितीही सक्सेस झाला तरी सुद्धा तुमचं मन स्थिर, कितीही लॉस झाला किंवा फेलियर असेल तरी तरी तुमचं मन स्थिर. कारण गोल इज नॉट दॅट सक्सेस, द गोल इज लर्निंग. तुम्ही 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 जरी तुम्ही जिंकलात किंवा सक्सीड झालात तरी तुम्ही शिकणार आणि चांगलं शिकणार. जरी तुम्ही हारलात किंवा काही लॉस झाला तरी तुम्ही त्यांना शिकणार. तर इफ द गोल इज लर्निंग, then there's everything we do in life is just about learning, and learning not just in a linear way, but learning in a way we are constantly getting rid of our own blind spots. आणि ते वा. ब्लाइंड स्पॉट्स काढून टाकण्यासाठी तो दुसरा रूल त्याच ह्याच्यात,
की व्हॅल्यूइंग एव्हरी सिंगल पर्स्पेक्टिव्ह. जरी आपल्याला वा. वाटला की हा कोणाचा तरी पर्स्पेक्टिव्ह असला, ते कोणाचं मत असलं, ते आपल्या कम्प्लिटली ऑपोजिट आहे, आपल्या व्हॅल्यू सिस्टमची ऑपोजिट आहे, आपल्या बिलीफची ऑपोजिट आहे. Not necessarily we adopt it, but ability to openly listen to it becomes an important aspect of getting rid of our own blind spots. आणि तिसरा जो मी आधीच म्हणला, एव्हरी फेलियर, एव्हरी चॅलेंज इज अन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न. तर हे 3 रूल आम्ही असे काढतो वा. आमच्या कंपनी माइंडसेटमध्ये पण, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट फॉर इनोव्हेशन. कारण की इनोव्हेशन मध्ये जेव्हा आपण काही नवीन करायला जातो, नवीन आयडिया करायला जातो, तर आपण जेव्हा ते एक्सपेरिमेंटेशनची जी भीती असते, कारण की एक्सपेरिमेंटेशन म्हणजे काय, कधी कोणी केलं नव्हतं किंवा जास्ती लोकांनी केलं नाहीये, त्यामुळे आपल्याला फेल होऊ शकतो आपण. तर ती फेलियरची भीती मग निघून जाते, कारण काय बाबा, हम्म, शिकायचंच आहे ना. फेलियर हम्म, आणि सक्सेस थोडी ना आपला गोल आहे. शिकायचंच अगदी आहे, तर अगदी. आपण ते ट्राय करतो आणि मग ती रुळात येते आणि आपण इम्प्रूव्ह करत जातो, इनोव्हेट करत जातो. वा. म्हणजे हे जरी तुमचे 3 अप्लिकेशन असल्या तरी हीच गोष्ट, हेच मॉडेल कुठलाही नवीन एंटरप्रिन्युअर ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी देखील ही इन्फ्लुएन्शियल स्टोरी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. आणि कुंदनजी, मी हे बघितलं की अर्थातच तुम्ही व्यवसाय वाढवत होता, कितीतरी गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु तुम्हाला माहिती की आपण डिटेलमध्ये तेवढं आपण बोलू नाही शकणार. परंतु ऍट द सेम टाइम हेही बघते की समाजासाठी काहीतरी आपलं देणं आहे या दृष्टीने देखील तुम्ही जसं कॅनडा US बिझनेस अलायन्स असे त्याचे तुम्ही संस्थापक आहात, ज्यामध्ये आपल्याला बघतो आपण की 2500हून अधिक व्यावसायिक आहेत, किंवा मग अगदी कॅनडा इंडिया टेक काउन्सिल असो किंवा US इंडिया टेक काउन्सिल असो, त्यासाठी देखील तुम्ही सुरुवात केली त्याचं, आणि एक मुहूर्तमेढ रोवून आज आपण बघतोय की एक प्रकारचा बंध, एक प्रकारचा सेतू तुम्ही तयार केलेला आहे. तर त्याविषयी जरा ऐकायचंय मला. हो, हो, हो. आय मीन, टू बी ऑनेस्ट, सुरुवात मी कम्युनिटी क्रिएट करणं ही माझा, आय मीन, वॉज ऑलवेज वन ऑफ माय स्ट्रेंथ्स. भले लोक आपल्या मध्ये किंवा या लॅब मध्ये आणून त्यांना कल्चर क्रिएट करून आणि एकत्र मोमेंटम करणं असो, किंवा नेहमीच, आय मीन, फ्रॉम अ नेटवर्किंग स्टँड पॉईंट, आय वॉज ऑलवेज वन हू ब्रॉट पीपल टुगेदर, लाईक लेस दॅन की अरे आपण एकत्र काम करूया, अरे तुम्ही दोघं एकत्र काम करा ना, तुमच्या दोघांमध्ये व्हॅल्यू आहे, तुम्ही दोघं एकत्र चांगलं व्हाल. तर आय ऑलवेज डिड दॅट. आणि मग ते दोघं म्हणतात, अरे मला ह्याच्यामुळे फायदा झाला, मी ह्याला पण फायदा करतो. तर इन्स्टेड वा. ऑफ डिरेक्टली ब्रिंगिंग व्हॅल्यू, आय ऑलवेज बिलीव्ड इन दॅट, बिल्डिंग अ कम्युनिटी, ब्रिंगिंग पीपल टुगेदर, seeing how everyone can succeed. And when I'm thinking about everyone succeeding, I mean, that's the law of universe. की युनिवर्स वरचा देवता पण बघतो की बाबा ह्याचा पण सक्सेस होऊ दे. आणि दॅट हॅज ऑलवेज बीन माय ऑब्जेक्टिव्ह. ऑन द अदर ऍस्पेक्ट, ब्रिंगिंग पीपल टुगेदर, or bringing people of various different mindsets, success levels, what not together, चा ऍडव्हान्टेज माझ्यासाठी की मला शिकायला मिळतं, वेगळ्या परीने शिकायला मिळतं, जे मला एक्सपोजर नाही आहे. तर जेव्हा मी पहिले कॅनडा इंडिया टेक काउन्सिल सुरू केलं, त्याचे 2 हेतू होते. एक तर बाबा अच्छा. मी टेक्नॉलॉजी लीडर्स मधनं मला तसं शिकता येईल, कारण की तेच माझे क्लायंट्स आहेत, तेच माझे पार्टनर्स आहेत. तर त्यांना शिकण्यासाठी चला त्यांची कम्युनिटी क्रिएट करूया, त्यांना व्हॅल्यू मिळेल तर मला पण व्हॅल्यू मिळेल. तसं मी सुरू केलं. पण तसं सुरू करायला गेलो, मला रिअलाइज झालं की आय बीन व्हेरी ब्लेस्ड टू बी पार्ट ऑफ व्हेरी इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स. एक YPO, यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन म्हणून ग्रुप आहे. इट्स अन इंटरनॅशनल global organization, been around for like last 75 years, where the most influential CEOs across the world, 37,000 CEOs are part of it. I've had the opportunity to be a member there, which is a very, very select group of people, very difficult to get into that group. I'd had the opportunity to be in there, but also be on the board. तर बोर्ड मध्ये झाल्यामुळे मला कळलं की असे ग्रुप्स, हाय ट्रस्ट नेटवर्क्स कसे क्रिएट केले जातात. तर त्यांचे व्हॅल्यूज मी आणले. जेव्हा मी कॅनडा इंडिया टेक काउन्सिल स्थापित केलं, आणि त्यामुळे ते व्हॅल्यूज आणल्यामुळे आता जे 600 मेंबर्स आहेत, जे दीज आर ऑल टॉप टेक एक्झिक्युटिव्ह अक्रॉस ऑल द टॉप फर्म्स, म्हणजे सगळे वा. बँकचे CIO, CTO, मोठ्या मोठ्या कंपनीचे कॅनडा आणि US दोन्हीमध्ये. अँड नाव बाय बिल्डिंग व्हॅल्यू टुगेदर, कारण मला असं वाटलं की एस्पेशली आपल्या कम्युनिटीमध्ये, आणि गरजे मराठी चांगलं काम करता इकडे, हम्म. हे सांगायला तेच मी विचारणार इम्पॉर्टंट होते. आहे की आपल्या कम्युनिटीमध्ये इट्स व्हेरी इझी टू टू वर्क अगेन्स्ट इच अदर दॅन वर्क विथ इच अदर. अँड दॅट्स बीन द नॅचरल सॉर्ट ऑफ नॅचरल aspect which I've seen over the last 25 वर्ष झाली. तर मला कॅनडामध्ये, US मध्ये पण मी ऑलमोस्ट 20 वर्षापासून काम करतोय, माझे क्लायंट्स तिकडे आहेत. आणि त्यामुळे मी आपल्या कम्युनिटीमध्ये बघितलं की अरे आपल्याला एवढं आपण मिळून काम करत नाही. आणि मी विचार केला की का आहे बाबा, की ऑब्व्हियसली आपले भरपूर डिफरन्सेस आहेत, कल्चरल डिफरन्सेस आहेत, रिजनल डिफरन्सेस आहेत. पण इव्हन जर का लँग्वेज सेम असली तरी पण आपले जातीपासून मतभेद होतात, किंवा लँग्वेजच्या ऍक्सेंट मध्ये मतभेद होतात.
तर हाऊ डू वी इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन व्हॉट्स डिफरंट, हाऊ डू वी फोकस ऑन व्हॉट्स सिमिलर. तर तो एक इम्पॉर्टंट होता. आणि टेक्नॉलॉजी आणि बिझनेस हा एक गोष्ट आहे जी ऍटलीस्ट जे कम्युनिटी मेंबर्स होते, इट्स ऑल सिमिलर टू देम. अँड देन वी ऍडेड व्हॅल्यूज लाईक मेक शुअर की बाबा आपण एकमेकांना ऍडवाइस करत नाही, आपण एक्सपिरियन्स शेअर करतोय. त्यामुळे एम्पथी नॅचरली येते, नॉन जजमेंट नेचर नॅचरली येतं. त्यामुळे द गोल वॉज की बाबा अशी क्रिएट करूया की वी क्रिएट अ स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम टुगेदर, वेअर आपण लीडर्स एकमेकांना हेल्प करून वरती जातो. आणि त्याचा असा अर्थ नाही की आपण हेल्प करतोय इन अ बायस. जर का आपण विन विन विचार केला, बाबा माझ्या ऑर्गनायझेशनला पण फायदा होईल आणि हा माणसाला पण फायदा होईल आणि लाईक तो इट्स अ विन विन, तो वाय नॉट इन एसेन्स, राईट? सो इफ करेक्ट इट्स जस्ट अ विन अँड लॉस ऑन अदर हँड, इट डझंट मेक सेन्स ऑब्व्हियसली. तर मग विन विन विचार करताना जर का आपण सपोर्ट इकोसिस्टम केला, असा सपोर्ट इकोसिस्टम केला की आपण नॉट जस्ट विदिन आर कम्युनिटी, बट जिकडे आपण राहतोय, आपली आत्ताची जी कर्मभूमी आहे कॅनडा, त्याला पण आपण फायदा करत चाललो, तर कसा तर तो विन विन निर्माण होईल. तर तशा विचाराने ती कम्युनिटी क्रिएट केली आणि त्या व्हॅल्यूज होते म्हणून ती सक्सेसफुल पण झाली. आता वा सगळे एकत्र, कोणी एक सीटीओ आहे तर ले ऑफ झाला, नेक्स्ट डे त्याचे 20 इंटरव्ह्यूज फक्त आमच्या कम्युनिटीमुळे सेटअप असतात. आणि काय त्यामुळे तसा तसा तो तेवढासा स्ट्रॉंग त्याला पाठिंबा झाला त्या ग्रुपचा. कॅनडा युएस बिझनेस अलायन्स थोडं वेगळं पर्स्पेक्टिव्ह होतं. त्याच्यात अच्छा माझं पर्स्पेक्टिव्ह होतं की बाबा आपण या कर्मभूमीमुळे भरपूर मिळालं, मला पर्सनली भरपूर मिळालं. मी हम्म. ऑब्व्हियसली जन्मभूमीमुळे पण माझे व्हॅल्यूज मिळाले इंडियामुळे, पण कर्मभूमीमुळे पण भरपूर व्हॅल्यू दिले. आणि मला रिअलाइज झालं की आता इट्स अ व्हेरी क्रिटिकल टाइम फॉर अस ॲज कॅनडा. वी आर इन अ क्रायसिस इन मेनी वेज. आणि त्या क्रायसिसमध्ये मला काही सोल्युशन करता येईल का? आणि सोल्युशन आय वॉजंट थिंकिंग फ्रॉम अन इगो स्टँड पॉईंट की मला काहीतरी करता येईल, बट मोर ऑफ हू कॅन आय ब्रिंग टुगेदर. Can I do, maybe I have an ability to bring people together from different sides who are not talking to each other, but I'm able to bring them together because, as I mentioned, right, that's my superpower, regardless of how opposite sides. Can I करेक्ट bring them together and can we do something? आणि मी विचार करायला लागलो, मी बोलायला लागलो लोकांशी. आणि luckily I found a connection to Elon Musk, I found a connection to वा Donald Trump, I found a वा connection to David Sachs. And next thing I know, I was in the White House for Trump's inauguration. We ओ created this group, कॅनडा युएस बिझनेस अलायन्स. तिकडे आम्ही बरेच सेनेटर्सशी मिळालो, बरेच कॅबिनेट मिनिस्टरशी मिळालो, आम्ही मार्को रुबियोशी मिळालो, आम्ही बेसेंटशी मिळालो. सगळे मेन कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत युएस मध्ये, हा ऑलमोस्ट हा 40 सेनेटर्स आणि काँग्रेसमॅनशी भेटलो आम्ही. वा नॉट जस्ट आय मीन बिकॉज वी वर देअर ॲट दॅट टाइम, पण आम्ही एक चांगला लॉबिस्ट हायर केला जो स्ट्रॉंगली कनेक्टेड होता, जो बिलीव्ह करत होता जे आम्ही करत होतो की बाबा आम्ही कॅनडाचा बिझनेस व्हॉइस होतो. कारण की त्या ॲट द सेम टाइम आय ब्रॉट दोज 2500 बिझनेसेस टुगेदर. फक्त 4 महिन्याची गोष्ट आहे, डिसेंबरमध्ये सुरू झाला हा कार्यक्रम. तर 2500 बिझनेसेस एकत्र आणले आहेत. आणि वी जस्ट वॉन्ट, बेसिकली वॉन्ट टू हेल्प युएस अचीव देअर हम्म. गोल्स, बट इन अ विन विन वे. सेम प्रिन्सिपल, विन विन कसं आपण क्रिएट करू. ठीक आहे, तुमचे काहीतरी गोल्स आहेत, आम्हाला वाटतं की तुम्ही आमच्या अगेन्स्ट आहात, पण नेहमी ते जर का ते स्वतःच बघतायत तर त्यांचा काहीतरी कारण आहे. आणि आपण हाऊ डू वी मेक शुअर दॅट इट्स अलाइंड की देअर गोल इज नॉट अगेन्स्ट आवर गोल. सो दॅट वॉज आर सिम्पल ऍस्पेक्ट. तर आम्ही तसा क्रिएट केला ग्रुप. आम्ही गेलो, त्यांच्या सगळ्यांशी भेटलो, आम्ही प्रोग्राम्स क्रिएट केले त्यांच्याबरोबर. आता आय एम ऍडवायझिंग बोथ potential prime ministers here in Canada, Pierre Poilievre and वा Mark Carney. Regularly त्यांच्याशी भेटतो, just so that they create the right policy around how do वा we go about US relationship in the right way. कारण की माझ्या म्हणे की भले डायव्हर्सिफिकेशन जरुरी आहे कॅनडाला करणं, पण युएस हॅज ऑलवेज बीन अन इम्पॉर्ट जॉग्राफिकली असो किंवा बऱ्याच वेगळ्या कारणामुळे असो. युएस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अलाय फॉर अस लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये गोष्टी वरती खालती होतात, पण ते लॉंग टर्म हम्म. आपण जर काय निघून गेलो तर दॅट कॅन बी कॅटॅस्ट्रॉफिक फॉर द कंट्री. आणि ती स्ट्रॅटेजी बरोबर असणं जरुरी आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळे जस्ट अगेन, राईट, आय मीन हा माझा स्वतःचा विचार नाही, बिकॉज आय वॉज एबल टू ब्रिंग दोज पीपल टुगेदर who are in all different sectors in Canada, all different sectors in US, obviously within the US administration as well. They were all हम्म. able to bring their own thought process on अच्छा करेक्ट कसं करेक्ट आपण विचार करावा. आणि luckily that has been working out well to again continue to try at least create some impact. आता इम्पॅक्ट बघूया, एकदा इलेक्शन झाल्यावर कळेल हा की आपण किती आपल्याला इम्पॅक्ट करता येईल. पण हो सेट अप द हो स्टेज सो दॅट वी आर हो एबल टू डू इट इन दॅट हो. वे. आणि आताची परिस्थिती जर का बघितली तर कॅनडा युएस थोडे रिलेशन आपण बघतोय, टॅरिफ वॉर आहे. अर्थातच या विषयात आपल्याला पडायचं नाही, कारण की आज एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही किती, कारण की ते एंडलेस तो टॉपिक आहे.
पण हो हो ऍट हो. द सेम टाइम आपल्याला जसं मराठी कल्चर, ग्लोबल मराठी या संदर्भात आपण ज्या तऱ्हेने बोलतोय, मला कळलंय की तुमच्या घरचा गणपती देखील मोठ्या प्रमाणात असं जबरदस्त आरत्या, म्हणजे आपली संस्कृती इथे जपण्याच्या दृष्टीने देखील खूप प्रयत्न करता तुम्ही, नाही? आय मीन मनापासून येतं ते. आय मीन तसंच दॅट वर द व्हॅल्यूज. आम्ही गणपती इंडियामध्ये मुंबईत पण अशाच साजऱ्याने करायचो. आणि इकडे हा, कळलं की आपल्याला काय होतं, आपण जे हुएवर ऑफ अस वॉज बॉर्न इन इंडिया, ते आपण बिकॉज दॅट बिकेम अ वे ऑफ लिव्हिंग, वे ऑफ लाईफ, आपण एक्सपिरियन्स केलं त्या सगळं. त्यामुळे जी ती भक्ती आहे, ती स्पिरिच्युअलिटी आहे, ती आपल्यात आली. करेक्ट. इकडच्या मुलांना जर की आपण तो एक्सपिरियन्स नाही दिला, तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. मग आपण इम्पोज करण्याचा प्रयत्न करतो की बाबा असं करा, असं करा. पण जर का त्यांना भावना आतून निर्माण नाही झाल्या, तर मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. तर गणपती तशाच प्रमाणे साजरा करण्याचा किंवा दररोज पूजा पण करण्याचा हाच हेतू, की त्यांना एक्सपिरियन्स करता येईल. माझी मुलगी 10 वर्षाची आहे आता, तर शी गेट्स टू एक्सपिरियन्स दॅट, शी एन्जॉयज इट. She वा enjoys singing the aartis. She enjoys doing the bhajans. She enjoys watching all the religious shows and whatnot. आणि त्या तो वा. एक्सपिरियन्स मनापासून मग निर्माण होतो. आणि नॉट करेक्ट जस्ट करेक्ट. फॉर हर, बट ऑल माय फ्रेंड्स अँड ऑल माय फॅमिलीज किड्स. इट बिकम्स दॅट ग्रेट एक्सपिरियन्स फॉर देम. सो दॅट वॉज, अँड ऑब्व्हियसली वी एन्जॉय डुईंग इट. त्यामुळे छोट्या स्वतःसाठी तर आपण लाईक लाईक मेडिटेशन करून तो तर दररोजच करतो मी. पण तो एक्सपिरियन्स अच्छा, जनरेट मेडिटेशन पण करायचा. करता? त्याची पण हो तुम्हाला हो, गरज वाटते या सगळ्या धकाधकीच्या जीवनात? ती तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. टू बी व्हेरी, दॅट्स माय लाईफ ब्लड. आणि वेळ सकाळी देता तुम्ही? अनेकदा काय आपलं होतं, अरे मला वेळच देता येतो, पण तो देखील तुम्ही वेळ काढता. तो निर्माण करायला लागला. त्यामुळे मी ऑलमोस्ट 8 वर्षापूर्वी 5 AM क्लबचा मी हे घेतला, गोल घेतला, की दररोज 5 AM ला उठून. रॉबिन शर्माची बुक आहे 5 AM क्लब म्हणून, त्यांनी इन्स्पायर अहं. झालो. पण मी स्वतःचाच प्रोग्राम बनवला की 5 मिनिट लाईक एव्हरी मॉर्निंग. 5 AM इज द ओनली टाइम की मी तो जनरेट करू शकतो टाइम. कोणी उठलं नसतं, कोणी जागं नसतं. त्यामुळे आय डोंट हॅव टू अच्छा. वरी अबाउट एनिथिंग, अँड आय कॅन फोकस ऑन हा. माय सेल्फ. कारण की पुटिंग ऑक्सिजन मास्क ऑन फर्स्ट इज इम्पॉर्टंट. जर का मला हम्म. एनर्जी द्यायची आहे माझ्या एम्प्लॉईजना, माझ्या सगळ्या विजन्स किंवा सगळ्या मिशनसाठी, लोकांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी, इट्स इम्पॉर्टंट आय क्रिएट दॅट ऑक्सिजन माय सेल्फ. तो मॉर्निंगला बॉडी माइंड सोल, स्वतःच्या बॉडी माइंड सोलची तपस्या करणं जरुरी आहे, विच इज ऑब्व्हियसली एक्सरसाइज अँड वा मेडिटेशन बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट एव्हरी सिंगल डे फॉर मी. वा वा. खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना. हो हो आता तुम्ही भविष्यात एकूणच नवीन एंटरप्रिन्युअर्स, आता आपण बघतो की म्हणजे आपला गर्जे मराठी कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्सचा जो काही एम आहे की बॅक टू सोसायटी म्हणा, किंवा आपल्या खास करून मराठी लोकांसाठी काहीतरी करणं, तर तुम्हाला कुठल्या भविष्यात संधी दिसत आहेत? हो, तुम्हाला भविष्य मेन इकडे आपले जे लोक आलेले आहेत, आपले जो हा डायस्पोरा हा. आलेला आहे कॅनडा आणि US मध्ये, त्यांच्यासाठी मला भरपूर संधी दिसते. आणि त्यामुळे मी हाच, आय मीन ऑब्व्हियसली नुसतं कॅनडा इंडिया टेक काउन्सिलच नाही, तर अजूनही बरेचसे इनिशिएटिव्ह करतोय. ज्याच्यानी कसं होईल की आपली जी कम्युनिटी आहे ती एकमेकांना पण चांगली सपोर्ट करेल, पण तेवढीच चांगली इंटिग्रेट होईल एक्झिस्टिंग सोसायटीमध्ये. आता काय झालेलं आहे, आणि हे कॅनडामध्येच नाही, US मध्ये पण हा सिमिलर इश्यू आहे. आपली कम्युनिटी चांगली एक्सेल झाली आहे ऍट अ पर्सनल लेवल, आणि इंडिव्हिज्युअली सक्सेसफुल होऊन सुद्धा इट डझंट हॅव द सेम पुल फ्रॉम अ गव्हर्नमेंट सेक्टर स्टँड पॉइंट, फ्रॉम अ पॉलिटिकल स्टँड पॉइंट, फ्रॉम द टॉप टियर ऑफ द ऑर्गनायझेशन स्टँड पॉइंट. US मध्ये तरी सुद्धा चला बरेच सीईओ झालेले आहेत आपले. पण to get that kind of capital, overall capital, it is important that we do it together. Together, not just for our community, but together collectively standing for the grounds that we are on, whether for Canadians, for Canada, for you Americans, for US. तर ती संधी मला चांगली दिसते, ज्यांनी आपली कम्युनिटी will again our kids, आपली future generations in these countries will be extremely successful, will be able to achieve that collective sort of पाठिंबा, ज्याच्याने एक कधी आपला प्रॉब्लेम झाला आपली कम्युनिटी आहे सपोर्ट करायला. आणि ओव्हरऑल कम्युनिटी पण आहे, पण कारण का ओव्हरऑल कम्युनिटी आपल्याला साईडलाईन करत नाहीये, आपल्याशी हम्म. आपल्या अगेन्स्ट नाहीये. तर तो मला चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. आणि बिकॉज आय एम इन दोज सर्कल्स ऍट द टॉप लेवल, आय थिंक देर इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू अगेन क्रिएट अ विन विन विन. विन विन फॉर लाईक कॅनडाच्या संदर्भात, विन विन फॉर कॅनडा, विन विन फॉर इंडिया, win-win for Indo-Canadians, and win-win for Canadian population at large. And त्यासाठी हम्म. that's one of the objectives I'm working with the governments as well, that it's not a short-term thing, it's a long-term thing, and it can be done in a way that everyone benefits as a result of this. And that's
तो तो प्रयास चालू आहे. वा. आणि आणि त्याच ह्याच्यातनी आय मीन इंडिया भरपूरच प्रोग्रेस करते. नेक्स्ट 10 वर्ष इंडियाचे 10 वर्ष असणार आहेत. त्यामुळे दॅट कॅन ऍक्च्युअली बी अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन इन द इकोसिस्टम इटसेल्फ. सो दॅट्स आयडिया. वा. कुंदनजी, तुमच्याशी असं बोलत राहावंसं वाटतं, ऐकत राहावंसं वाटतंय. खूप खूप जाणून घेण्याची फार इच्छा आहे, परंतु अर्थातच तुम्ही इथे आहात आणि आज आपण कुठल्या एका फोन कॉलवरती देखील सगळ्यांसाठी तुम्ही उपलब्ध असणार आहात. आणि तुम्ही ही जी काही पूर्ण हे जग पादाक्रांत केलेलं आहे त्याबद्दल गर्ज मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स तर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. अर्थातच तुम्ही देखील आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. फक्त लढ म्हणा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं तुम्ही म्हटलेलं आहे. कुंदनजी, म्हणजे तुमचं हे जे काम आहे त्या कामाची पावती देखील तुम्हाला मिळाली आहे. अनेक महत्वाच्या म्हणजे अगदी अमेरिकेत असो, कॅनडात असो, तुम्हाला मोठमोठ्या प्रतिष्ठित सन्मानाने तुम्ही गौरवण्यात तुम्हाला लोकांनी गौरवलं आहे. तर त्याच्यातले कुठले काही सन्मान असतील की ज्यांनी खरंच तुम्हाला प्रेरणा मिळाली, त्याबद्दल ऐकायला आवडेल. हो हो, आय मीन ऑब्व्हियसली इवा एंटरप्रिनर ऑफ द इयर अवॉर्ड असला, किंवा टॉप 50 अंडर 50 असला, किंवा टॉप 25 कनेडियन इमिग्रंट्स असला, किंवा रिसेंट जे मला ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड्स मिळाले आहेत किंवा सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स मिळाले आहेत. आय मीन अवॉर्ड्स इट्स सिम्पली अ व्हॅलिडेशन, की बाबा व्हॅलिडेशन आहे की एक, की जे आपण करतो आहे करेक्ट, त्याच्याने करेक्ट. इम्पॅक्ट काहीतरी होतो आहे. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट, इट बिकम्स एक चांगला जरिया मिळतो लोकांना मेसेज पाठवण्यासाठी, रेप्रेझेंटेशन दाखवण्यासाठी, की बाबा जर काय तुम्ही लाईक मोठा, लाईक इफ यू टेक अ बिग विजन, इफ यू have the right process, right discipline, then anyone can achieve anything, right? I mean, I was a new immigrant here. I did not get the job I wanted. I was struggling. So माझा start obviously was a completely underdog start. पण because not just, I mean, ती बरोबर विजन घेतली, लक पण हम्म. नी साथ दिलं मला. पण राईट प्रोसेस अँड डिसिप्लिन नॉट नेसेसरली मला माझ्याकडे होती, पण ती मी शिकण्यासाठी ओपन माइंड ठेवला आणि त्यामुळे ते हम्म. शिकत गेलो. आणि बिकॉज माय प्रोसेस वॉज नॉट, आय हॅड द स्किल्स और आय हॅड द मनी और आय हॅड एनी ऑफ दोज इवन स्किल सेट्स टू अचीव दॅट, बट बिकॉज आय वॉज जस्ट ऑलवेज ओपन टू लर्निंग, दॅट्स वाय तो ग्रोथ माइंडसेट जो मी म्हणतो, त्यामुळे मी करत गेलो आणि एक एक पायरीवर स्टेप करून जिकडे मी आता हम्म. जे काही केलं आहे ते करू शकलो. हा मेसेज मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना कळायला, आपल्या भविष्याला, मुलांना कळायला, युथला कळायला, की जर काय त्यांनी त्यांनी एक तर लाईक थिंक बिगर दॅन देमसेल्व्स, राईट? आय मीन एव्हरीथिंग, ॲज आय मेन्शन्ड, एव्हरी ऑपॉर्च्युनिटी आय हॅव गॉटन इज बिकॉज नॉट बिकॉज ऑफ थिंकिंग अरे ह्याच्यानी मला कसे पैसे मिळतील, ह्याच्यानी माझा हम्म. काय फायदा होईल. आय ऑलवेज थॉट ऑफ ह्याच्यानी काय मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ज्यांना मी बऱ्याच लोकांना मला मदत करता येईल. तर त्या माइंडसेटमुळे मी मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो. ऑल्दो मला बिलकुल माझ्याकडे प्लॅन नव्हता ऍट द बिगिनिंग. आय हॅड नो आयडिया हाऊ टू सॉल्व्ह इट. But because I asked questions, I was just curious about it. I kept on learning and being present to that learning. कधी कधी आपण आपलेच विचार करत राहतो, पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये राहतो, प्रेझेंट मध्ये राहत नाही. तर being in हम्म. that present path, being fully attentive, fully understanding, fully learning, allowed me to get that growth, learning curve in a very fast way. आणि ते मी शिकत गेलो. तर तो एक प्रेरणा असू शकते नवीन पिढीला, की ते काही करू शकतात जर काय त्यांनी obviously try to solve bigger problems than themselves. And anyone, if I was able to solve, anyone can solve those problems and make an impact in the world. आणि तो इम्पॅक्ट केलात तुम्ही आणि लोकांना व्हॅल्यू आणवलीत, तर तुमचा तर फायदा होईलच. पण जर काय तुम्ही इगो साईडला ठेवलात आणि लोकांच्यासाठी काम केलं, तर तो फायदा जास्त मिनिंगफुल असेल. ती सक्सेस जेव्हा कलेक्टिव्ह असते, ती कलेक्टिव्ह सक्सेस जास्त लाभदायक असते. तुमच्या शेवटी जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास घेत आहात, तेव्हा हा. तेव्हा तुम्ही एकटे नसाल, सगळे मिळून असाल एकत्र. आणि तुम्ही अगेन लेगसी, अगेन परत इगोचा पार्ट झाला, पण यू विल कीप अन मेक अन इम्पॅक्ट दॅट्स वर्थ लिव्हिंग द लाईफ फॉर. तर तो वा. दॅट्स लाईक एव्हरी अवॉर्ड इज जस्ट अ व्हॅलिडेशन, बट मोर सो अन ऑपॉर्च्युनिटी टू टेल द स्टोरी अँड इन्स्पायर अदर्स, की एव्हरीवन कॅन डू इट. आणि जर का आपण सगळ्यांनी तसंच विचार केला, तर कारण काय प्रॉब्लेम तर काय छोटे मोठे, सोल्युशन छोटे मोठे, पण सगळे आपण जर का तसे विचार करत असलो आणि एकमेकांना सपोर्ट केला तोच गोल अचीव करण्यासाठी,
तर विचार करा काय आपला वर्ल्ड असेल आणि कसा किती वा, सुंदर आपल्याला आपला आपला जग फ्युचर सुंदर. असेल. वा. खरंय कुंदनजी, इतकं म्हणजे तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे आणि ऐकतच राहावं असं वाटतंय. कुंदन जोशी हे नाव जे आहे ते अगदी कोंदणात ठेवण्यासारखं आहे आमच्या कॅनडातल्या लोकांनी. आणि कॅनडात काय, पूर्ण जगातल्या तरुणाईसाठी किती सुंदर संदेश तुम्ही दिलाय. आणि तुम्ही इतके व्यस्त असता, म्हणजे अगदी वीकेंड असले तरी तुम्ही कामामध्ये असता, अशातही तुम्ही वेळ काढला आणि आम्हाला इतकी म्हणजे इन्स्पिरेशन दिलं सगळ्यांना. त्यासाठी कुंदनजी आपलं खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा अभिनंदन, आणि तुमच्या भविष्यातल्या ज्या काही गोष्टी असतील डोळ्यासमोर त्यासाठी शुभेच्छा. यानंतर मी जगदीशजींना हा सांगते की जगदीशजी, तुम्हाला काही कुंदनशींशी बोलायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. थँक्यू. खूपच इन्स्पायरिंग असा आपला आजचा इंटरव्ह्यू होता. खरंय, पॉझिटिव्ह खरंय. माइंडसेट, क्रिएटिंग इम्पॅक्ट. इम्पॅक्ट हा शब्द मी इतक्या वेळा कुंदनकडनं ऐकला की त्याचा इम्पॅक्ट माझ्यावरती झालाय. सो क्रिएटिंग इम्पॅक्ट, हेल्पिंग पीपल, गुड एन्व्हायरमेंट, विन विन अप्रोच, असे असे काही पॉइंट्स मी आत्ताच्या डिस्कशनमध्ये नोट केले की ह्याचा विचार केला तर खरंच कुंदननी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच आपल्या लोकांना त्याचा स्वतःसाठी आणि समाजासाठी चांगला उपयोग होऊ शकेल. आणि मला असं वाटतं की गरजे मराठी ग्लोबल आणि त्यात पण कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स या दृष्टीने कुंदन इज अ व्हेरी ग्रेट व्हॅल्यू ॲड टू अवर सोसायटी, अवर ग्रुप. त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आपण त्यांच्या मदतीने आपल्या समाजासाठी करू शकतो. वा. खरंय. मी मृदुला, तुझे आणि कुंदन दोघांचेही खूप खूप आभार मानतो. आणि मला वाटतं हा आजचा इंटरव्ह्यू बऱ्याच लोकांसाठी खूप इन्स्पायरिंग असेल. थँक्यू. वा.